नमस्कार. जागर टाइम्स मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक बीजी मांगले सर आहेत. त्यांच्याकडून आपण या आंदोलनाविषयी जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 50% आतील आरक्षण मिळणार हे जाणवून दिलं. बरोबर. आजपर्यंत मराठा समाजाला ह्याविषयी मराठा समाजाच्या अनेक लोकप्रतिनिधींच्या लक्षात हा मुद्दा आला नव्हता. पण मनोज जरांगे पाटलांच्या ह्या आंदोलनामुळे हे मराठा समाजातील गरजवंत मराठा समाजाला हे माहीत झाले की आपल्याला 50% आतील आरक्षण मिळू शकतो. आपलं काही याविषयी म्हणणं आहे? खरं आहे, मराठा आंदोलन बरीच झाली. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 8 महिन्यापासून साधारणपणे आतापर्यंतच्या आंदोलनाला जे एक संघटित चांगलं स्वरूप, जे संपूर्ण राज्यातील मराठा एकत्रित आणण्याचं जे आहे याचं सर्व श्रेय हे मनोज जरांगे पाटलांना जातं. मनोज जरांगे पाटलांना दुसरं महत्वाचं जे श्रेय जातं ते या स्तरावरती की 50%च्या आतील आरक्षण की जे ओबीसी प्रवर्गातून आहे, हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेण्याची मानसिकता संपूर्ण मराठ्यांची झाली. अर्थात त्याला काही अपवाद असतील, हे खरं श्रेय जातं मनोज जरांगे पाटलांना. नाहीतर अन्यथा आम्ही सरकार म्हणणारा हा सगळा समाज होता आणि त्यांची मानसिकता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला झाली. त्यांनी काय सांगितलं की 50% आरक्षण, 50%च्या आतील आरक्षण तेही ओबीसी प्रवर्गातून कसं घ्यायचं, तर आपण सगळे ते म्हणतात शेतकरी म्हणजे कुणबी आहे आणि कुणबी म्हणजे ओबीसी आहे. मग आपल्या कुणबी नोंदी शोधायच्या, त्या सगळ्या कुणबी नोंदीनुसार आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळतं आणि मग आपल्याला ओबीसी मध्ये आपलं आरक्षण होतं. 50%च्या वरचं आरक्षण जे आहे, 50%च्या वरचं आरक्षण सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र शासन आणि सुप्रीम कोर्टाच्या मर्जीवरती अवलंबून आहे. त्यामुळं तिकडे आपण जायचं नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत अशी एक चांगली भूमिका घेतली की सगळ्या महाराष्ट्रातील सगळे मराठे जे आहेत ते मूळचे शेतकरी आहेत, शेती कसणारे आहेत, कुणबी झालेत. त्यामुळं आणि या समाजाला कुणबी म्हणजे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येतं. ही जी भूमिका त्यांनी मांडली, ही भूमिका जवळपास सर्व मान्य झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. लोकसभा 2024 आले. या लोकसभा 2024 आता सुरू आहे. यामध्ये त्यांनी नेमका काय निर्णय घेतला याच्याविषयी संपूर्ण समाजामध्ये फार मोठं औत्सुक्य होतं. मनोज जरांगे पाटलांनी असं सांगितलं की तुम्ही अमक्याला मतदान करणार असं सांगणार नाही, तुम्ही कुणालाही तुम्हाला वाटतंय त्यांना मतदान करा. पण हे सांगत असताना ते हे सांगायला विसरले नाहीत की आपल्यावरती भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मोठा अन्याय केलाय. अन्यायाचं स्वरूप सांगताना ते म्हणतात की आंतरवाली सराटीमध्ये ऑगस्ट 2023 मध्ये सर्वात प्रथम मी ज्यावेळेला उपोषणाला बसलो त्यावेळेला माझ्या सोबत उपोषणाला बसणाऱ्या असंख्य महिला आणि पुरुष जे होते हे आंदोलन मोडून निघावं म्हणून त्यांच्यावर पोलिसी अत्याचार झाले, लाठीहाला प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला, डोकी फुटली आणि लोक घायाळ झाले. पण त्यामुळं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. पण पहिला अत्याचार जो केला तो शासनानं म्हणजे गृह खात्यानं देवेंद्र फडणवीस साहेब, जिथून प्रत्येक गोष्ट जी आहे ही सगळीच्या सगळी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचा द्वेष केलाय असं स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील म्हणतात. कारण मराठा समाजाला हिणवण्यासाठी किंवा काही असू द्या, देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणत आले की भारतीय जनता पार्टीच्या रक्तामध्ये ओबीसींचा डीएनए आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला फारसं किंमत देत नाही, आम्हाला ओबीसी बस आहे. पण त्यांना ही गोष्ट माहित नाही, पुलाकडून बरंच पाणी गेलेलं आहे. तुम्ही त्या माधव किंवा ओबीसी मधला सगळ्यात महत्वाचा पहिला घटक जो धनगर आहे, या धनगरांना बऱ्याच वेळेला
हे केलेला आहे, म्हणजे त्रास दिलेला आहे. तो काय त्रास दिलाय? 2014 पूर्वी तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आमचं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला धनगर असं, धनगर या शब्दाचं धनगर असं करून देतो आणि तुम्हाला आरक्षण देतो. ते आजपर्यंत म्हणजे 10 वर्ष वेटिंग होते. धनगर समाज आज भारतीय जनता पार्टीला मतदान करेल अशी परिस्थिती नाही. मनोज जरांगे पाटलांनी पण थेटपणे जरी नसलं तरी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. बरं, नुसती फसवणूक नाही, देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्यानं मराठ्यांच्यावरती अन्याय केला. ज्या गोष्टी केलेल्या नाहीत त्याच्यासाठी त्यांच्यावर केसेस घातल्या. त्यांची मनोज जरांगे पाटील असं म्हणतात जाणीवपूर्वक 7-8, 4-4 महिन्यापूर्वीच्या केसेस शोधून मराठ्यांच्यावरती ते घातले जातात. म्हणजे मराठा समाज याचा ते द्वेष करतात किंवा देवेंद्र फडणवीस तिरस्कार करतात. आणि मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असं सांगतात तुम्ही कुणालाही मतदान करा, मला काही त्याच्याविषयी म्हणायचं नाही. आता एक महत्वाची गोष्ट आहे, हे ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील सांगतात त्यावेळेला पाठीमागचा गेल्या 8 महिन्याचा इतिहास बघता भारतीय जनता पार्टीला सातत्यानं म्हणजे टोकण्याचं काम आणि त्यांनी आपलं काम न केल्याबद्दल, सगळेश्वराचा कायदा सांगून त्यांनी केला नाही, पोलीस केसेस मागं घेतो म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं, देवेंद्र फडणवीस सांगितलं, अशा पद्धतीनं पोलीस केसेस मागं घेता येत नाही. म्हणजे या सगळ्या बाबतीत भारतीय जनता पार्टी किंवा महायुती ही कारणीभूत आहे. आणि अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटलांनी असं सांगितलं की या लोकसभेमध्ये महायुतीला मतदान करू नका. आता तुम्ही असं म्हणाल की महायुतीला मतदान करू नका म्हणजे नेमकं कुणाला करा? बरोबर आहे की महायुतीला मतदान करू नका म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना आणि एनसीपी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांना मतदान करू नका, हा अप्रत्यक्षपणे दिलेला संदेश आहे. आपण इलेक्शन लढवणार नाही आणि ही जी आपली इलेक्शन लढवायचं किंवा नाही लढवायचं हे आपण आमदारकीच्या वेळेला बघू, निर्णय त्यावेळेला घेऊ. पण आज तुम्ही अप्रत्यक्षपणे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांना करू नका. खरंय, त्यांच्या डोक्यात भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रचंड राग आहे हे सगळ्या मराठ्यांना माहिती आहे. आणि मग म्हणून ते असं म्हणतात की तुम्ही भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे मतदान करू नका. पण करायचं कुणाला हाही महत्वाचा प्रश्न आहे. करायचं कुणाला? तर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या घटक पक्षाला सोडून अप्रत्यक्षपणे सांगितलंय की सगळ्यांना करा. पण त्याच्यामध्ये मी एक घटना तुम्हाला सुचवेन, असं जनरल करू नका, माफ करा थोडंसं वेगळं बोलतोय. जनरल असं बोलणं उचित नाही. भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास आघाडीतल्या कुणालाही मतदान करा असं नका करू. माझं थोडंसं वेगळं मत आहे की महाविकास आघाडीमध्ये मतदान करत असताना किंवा काही जणांनी सांगितलंय की वंचितला मतदान करा, काही जण दुसऱ्या कुणाकडे जातील, आपल्याच ह्याच्यातले काही जण फुटतील सुद्धा, म्हणजे एक सूत्रबद्ध राहणार नाही, संघटितपणा जो मराठ्यांचा आहे ना तो राहणार नाही. माझं असं त्यातलं मत आहे. म्हणजे मी सुचवतोय तुम्ही घ्यावं अशी माझी इच्छा, न घेतलाच माझी काही अडचण नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये 2 नंबरला असणारा म्हणजे महायुतीच्या विरोधातला उमेदवार जो असेल तो विरोधक, महायुतीच्या विरोधातला म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार गटाच्या विरोधातला आघाडीचा उमेदवार जो असेल त्याला तुम्ही मतदान करा अशा पद्धतीचं सांगणं गरजेचं आहे. कारण सांगतो, भारतीय जनता पार्टीला मराठ्यांच्या संघटित ताकदीचा फटका बसल्याखेरीज किंवा त्यांना भीती मनात अरे आपल्याला हे पाडतात आणि आपल्यामुळे याची बरीचशी ताकद गेली, त्यांना यावेळेला म्हणजे मोदींचं स्वप्न कसं आहे, अबकी बार 400 पार, प्रचंड मोठं. तर
ह्याला ताकद देण्यासाठी ते प्रत्येक सीटसाठी आज भारतीय जनता पार्टी मग ते त्यांच्या बरोबरच्या घटक पक्षांचं असेल किंवा त्यांचं असेल त्याच्यासाठी ते असे हे करतायत. आणि अशा वेळेला जर मराठ्यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विरोधक जो असेल, माझं असं म्हणणं आहे विरोधक जो पॉवरफुल आहे, कुणाला पण करू नका, एकदम म्हणजे लेमडक ज्याला आपण म्हणू, किंवा एकदम कमी क्षमतेचा उमेदवार समजा जर असेल असं वाटत असेल आणि जर दुसरा उमेदवार जो पॉवरफुल आहे असं तर त्याला मतदान करा. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे घटक पक्ष जे आहेत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून येणार नाहीत अशी त्यांनी बांधणी करावी असं मला वाटतंय. अर्थात हे कराच असं मी म्हणणार नाही. आता हे का असं का, ह्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला जर आपण सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झालो म्हणजे तरच मराठ्यांच्या एकत्रित युतीचं किंवा एकीचं म्हणजे बळ दिसेल आणि मराठे आपल्याला सत्तेपासून दूर ठेवतात किंवा हरवू शकतात ही एक भीती किंवा दहशत ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनात बसली पाहिजे. म्हणजे मराठ्यांचा मतांची भीती ही त्यांच्या मनात कुठल्याही परिस्थितीत बसली पाहिजे. आणि जर ही भीती तुम्ही जर विस्कळीतपणे इकडे थोड्याला गेले तिकडे थोड्याला गेले काही अपक्षाला गेले, मला असं म्हणायचं नाही की महाविकास आघाडी आपल्या जवळचे आहे आणि त्यांनी आपली पूर्वी कामं केलेत असं माझं मत नाही. पण आज तुमच्या अजेंड्यावर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे घटक पक्ष जर असले तरच तुमची जी काय एकी असेल आणि त्या संघटित शक्तीचा प्रभाव दिसेल आणि तुमची भीती या मतदानाच्या मार्केटमध्ये पसरेल. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला उद्या गृहीतच कोण धरणार नाही आणि मग तुमच्या मागण्याकडे सगळे दुर्लक्ष करतील. पण हेच जर का तुम्ही असं जर केलं तर भारतीय जनता पार्टी उद्या आमदारकी येण्यापूर्वी मी सगळे सोयरेचा कायदा करतो म्हणेल अशी भूमिका आहे. नाही आपण मराठा आंदोलनासंबंधी अतिशय अप्रतिम अशी माहिती दिली. आज हा व्हिडिओ जर आपल्याला जर अजून कोणता करूया अजून आहे त्यातला पुढचा किती मिनिटं झाले असू दे, फक्त मिनिटं बघा 13 मिनिटं झाले असू दे. लय पण कसं आहे तुम्हाला बोलायला स्पेस दिलं नाही, लय पण लॉंग झालेला व्हिडिओ नको आहे लॉंग नाही. तुम्ही डायरेक्ट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं म्हणतो मी. इथंच असू दे. हा ठीक आहे नको अजून फार महत्वाचा आहे नाही कोणता नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले, 5च्या 5 प्रश्नांची उत्तर दिले का? हो ठीक आहे. शेवटचा महाविकास आघाडीला मतदान द्या हे ज्या वेळेला मनोज म्हणजे जरांगे पाटलांच्या वतीनं आपण बोलत आहोत त्यांना दिलं नाही म्हणून माझे काहीही ना असणार नाही. मी मराठा आंदोलकांचाच आहे, मी मनोज जरांगे पाटलांचा आहे. फक्त एक गोष्ट सुचवतोय, मराठ्यांची दहशत ज्या कारणानं वाढेल, मतदानाची दहशत म्हणतो, तर ही वाढण्यासाठी हा भाग आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी ठरेल. अन्यथा काय होईल, आपल्यामध्ये 2 गोष्टी येतील. आपल्या मतदानात जर विस्कळीतपणा आला, हे तिकडे गेले ते इकडे गेले असं न होता एक गुप्त तुम्ही निर्णय घ्या आणि त्या गुप्त निर्णयानुसार अशा पद्धतीने सांगा की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षाला आपण मतदान करणार नाही. तर जेवढे तुमच्या अधिकार क्षेत्रात येणारे प्रभाव क्षेत्रात खाली येणारे जे आहेत, समजा 18 खासदार आहेत साधारणपणे, तर या 18-19 खासदारकीच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जर एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करा असे जर तुमचे निरोप गेले तर हे 18 खासदार जर पडले तर मराठा आंदोलन जिंकले असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे त्यांच्या मताची किंमत भारतीय जनता पार्टीला समजली आणि मग ते जे सांगतात
ते त्यांना करावंच लागेल, कारण पुढं आमदारकी किंवा विधानसभा आहे. म्हणजे विधानसभेच्या आधी आपला जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला आज ताकद दाखवावी लागेल, असं माझं मत आहे. आता आपण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंबंधी सरांच्याकडून अप्रतिम अशी माहिती ऐकली. एकाच प्रश्नाचं एवढं सविस्तर त्यांनी उत्तर दिले की त्यांना दुसरा प्रश्न विचारायचे वेळ आली नाही. जर हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.